शिवसेनेच्या 4 माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे। त्यामध्ये तानाजी सावंत, राठोड आणि सत्तारांना मंत्रिपद नाहीये। कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शिरसाठ आणि गोगावलेंचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे, परंतु शिवसेनेच्या 4 माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे। तानाजी सावंत, राठोड यांना मंत्रिपद नाहीये। कारकीर्द त्यांची वादग्रस्त राहिली होती आणि त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद यावेळेस त्यांना हुकावं लागू शकतं असं देखील कळतंय। तसंच अब्दुल सत्तार हे पराभूत झालेले आहेत। तानाजी सावंत आणि राठोड यांना मात्र मंत्रिपद यावेळेस मिळणार नाही। वादग्रस्त कारकिर्दीमुळे हा मोठा निर्णय घेतला गेलाय। तसंच संजय शिरसाठ आणि भरतशेठ गोगावले यांना मात्र मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते अशी माहिती देखील समोर आलेली आहे। शिवसेनेच्या वाट्याला नेमके किती मंत्रिपद येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आता त्यामध्ये आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटाकडून ज्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली त्या आमदारांना मंत्रिपदी पुन्हा संधी दिली जाणार नाही आणि कारकीर्द वादग्रस्त राहिलेल्या आमदारांच्या बद्दल नाराजी देखील आहे महायुतीमध्ये। आणि त्यामध्ये आपण बघतोय की अब्दुल सत्तार यांचं पहिलं नाव येतं, तानाजी सावंत तसंच संजय राठोड या तीनही आमदारांना आता मात्र संधी मिळणार नाहीये। त्यात अब्दुल सत्तार हे मात्र पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे मंत्रिपदाचा त्यांच्यासाठी प्रश्नच उपस्थित होत नाही, परंतु तानाजी सावंत आणि संजय राठोड यांना मात्र मंत्रिपदाला हुकावं लागू शकतं। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेत। सागर, काय अधिकची माहिती? 4 माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार असं कळतंय। नक्की जे माजी मंत्री आहेत शिवसेनेचे त्यांची कारकीर्द जी आहे ती वादग्रस्त राहिलेली आहे। वादग्रस्त 4 आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तानाजी सावंत असतील, त्यानंतर संजय राठोड, अब्दुल सत्तार यांची नावं जी आहेत ती सध्या चर्चेत आली। यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवण्यात येणार आहे। महायुतीमध्ये यांनी जे वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत त्याचा इफेक्ट जो आहे तो महायुतीमध्ये अनेक वेळा बसलेला आहे आणि त्यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवण्यात यावं अशी चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। त्यामुळं काही नवीन नावं जी आहेत ती समोर येणार आहेत, मात्र 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार हे मात्र निश्चित आहे। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सागर।